माधवी ऑफिसमधून घरी आली. घरी आल्यावर तिने बघितलं तर तिची नणंद नूतन सोफ्यावर बसून गुलाबजाम खात होती. वहिनीला बघताच आनंदात तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "वहिनी, तू कशी आहेस?" माधवी म्हणाली, "ताई, मी तर ठीक आहे. तुम्ही कशा आहात?" नूतन म्हणाली, "मी पण ठीक आहे वहिनी. बरं झालं तू आज ऑफिसमधून लवकर घरी आलीस. आज ना मला समोसे खायची इच्छा झाली आहे. मी आईला सांगून बटाटे आणि वाटाणे शिजवून ठेवले आहेत. तू लगेच फ्रेश होऊन माझ्यासाठी समोसे बनवायला घे." नंदेचं बोलणं ऐकून माधवी उदास झाली, कारण आज तिचं डोकं खूप दुखत होतं. ती वाटेत येताना विचार करत होती की आज रात्रीच्या जेवणात काहीतरी साधंसुधं बनवेन. पण घरी आलेल्या तिच्या नंदेने समोसे बनवायची फर्माईश केली. आता तर तिला समोसे बनवायला लागणार होते. ती शांतपणे फ्रेश होऊन किचनमध्ये गेली आणि समोसे बनवायची तयारी करायला लागली. तिने बनवलेले समोसे सगळ्यांनी आनंदाने खाल्ले. तिने पण समोसा खाऊन डोकेदुखीची गोळी खाल्ली आणि आराम करायला तिच्या खोलीत जायला लागली. तेवढ्यात तिच्या नंदेने तिचा हात पकडला आणि तिच्याजवळ बसवत म्हणाली, "वहिनी, जेव्हापासून मी माहेरी आले आहे तेव्हापासून तू माझ्यासोबत गप्पा मारत बसली नाहीस. आता तू इथे बस ना. मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." तिचं बोलणं ऐकून माधवीला लगेच समजलं की तिला माझ्याशी कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. नंदेचं बोलणं ऐकून ती थोडा वेळ शांत बसली आणि विचार करायला लागली की जेव्हा ताईंना पैशांची गरज असते तेव्हाच त्या माझ्याशी गोड बोलत असतात. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यानंतर नूतन म्हणाली, "वहिनी, मला एक नवीन वॉशिंग मशीन घ्यायची आहे. माझ्याजवळ काही पैसे आहेत. थोडेसे पैसे कमी पडत आहेत. तू माझी थोडी मदत करशील का?" नंदेचं बोलणं ऐकून माधवी काही बोलणार त्या अगोदर तिची सासू म्हणाली, "अगं नूतन, मागच्याच महिन्यात तू नवीन कूलर घेतला होतास. मग एवढ्या लवकर नवीन वॉशिंग मशीन घ्यायची काय गरज होती?" हे ऐकून नूतन म्हणाली, "अगं आई, माझा दादा आणि वहिनी दोघेही कमवत आहेत. मग माहेरातून मला एवढी छोटीशी मदत पण होऊ शकत नाही का?" माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की नूतन, तू खूप लकी आहेस. तुझा दादा वहिनी दोघेही नोकरी करतात आणि माझ्या सगळ्या इच्छा ते दोघं पूर्ण करतात. माझे दादा वहिनी खूप चांगले आहेत. बाबा नाहीत, तरी पण ते दोघं माझी छोटी छोटी इच्छा पूर्ण करत आहेत. असं म्हणत ती सगळ्यांना भावूक करत खोटं खोटं डोळ्यातलं पाणी पुसायचं नाटक करायला लागली. माधवीला सगळं समजत होतं. ती म्हणाली, "ताई, काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला पैसे देते. आज माझा पगार झाला आहे." हे ऐकून नूतन खूप खुश झाली आणि ती तिच्या वहिनीच्या गळ्यात पडली. माधवीने तिच्या नंदेला पैसे दिले खरे, पण तिचं मन खूप भारी झालं होतं. ती विचार करत होती की प्रत्येक महिन्याला मी एवढे कष्ट करते, तेव्हा कुठे जाऊन मला पगार मिळतो आणि नणंद पगाराच्या दिवशी घरी येऊन कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्याकडून पैसे मागून घेऊन जाते. नंदेला वाईट वाटू नये म्हणून मी पण प्रत्येक वेळी तिच्या फरमाशी पूर्ण करत असते. तिची सासू माधवीच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्या मनात विचार करत होत्या की माझी सून माझ्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, तरी पण माझी मुलगी तिच्या बहिणीची कदर करत नाही. कारण जेव्हा तिची बहिणी ऑफिसमध्ये असते तेव्हा माझी मुलगी घरी येत असते आणि तिच्या बहिणीच्या तक्रारी करत असते. तिला वाईट बोलत असते. मला म्हणायची की आई, वहिनी तुझी नीट काळजी घेत नाही. ऑफिसच्या कामाच्या नादात तिने घरातल्या कामांपासून संन्यास घेतला आहे. बघ ना, घरात किती पसारा पडलेला असतो. घर अस्वच्छ पडलेलं असतं. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, "नूतन, सकाळी ऑफिसला आवरून जायचं म्हटलं तर कुठलं ना कुठलं काम मागे राहणारच ना. त्यात सुनबाईची तरी काय चूक आहे? बिचारी सकाळी उठल्यापासून घरातली कामं आवरायचा प्रयत्न करत असते." पण नूतन तिच्या आईचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हती. 1 महिन्यानंतर माधवीच्या पगाराचा दिवस आला. तशी नूतन परत त्या दिवशी माहेरी आली. घरात आल्या आल्या तिला किचनमधून छान वास यायला लागला. ती हैराण झाली. विचार करायला लागली की आज बहुतेक तिची बहिणी ऑफिसमधून लवकर घरी आली आहे. ती लगेच किचनमध्ये आली. तिने बघितलं तर किचनमध्ये एक बाई जेवण बनवत होती. तिला बघून नूतन हैराण होऊन म्हणाली, "अहो, तुम्ही कोण आहात?
ती बाई म्हणाली, माझं नाव कमला आहे. असं म्हणत ती परत चपाती बनवण्यात व्यस्त झाली. नूतन आईला आवाज देत म्हणाली, आई कुठे आहेस? तिची आई त्यांच्या खोलीतून चष्मा पुसत बाहेर येत चष्मा घालून खूप खुश झाल्या. खुश होऊन म्हणाल्या, अरे नूतन, तू कधी आलीस? काही कळवलं पण नाहीस. नूतन म्हणाली, आई मी आत्ताच आले. आई मला सांग, किचनमध्ये ती बाई कोण आहे जी जेवण बनवत आहे? तिची आई म्हणाली, बाळा, काही दिवसांपूर्वी तुझ्या बहिणीने घरात एक जेवण बनवायला मावशी लावली आहे. त्यामुळे रोज तीच जेवण बनवून जाते. खरंच घरात जेवण बनवायला बाई लावल्यामुळे माधवीला खूप आराम मिळायला लागला आहे आणि आम्हाला पण वेळेवर जेवायला मिळतं. कारण माधवीला ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो आणि त्यानंतर परत तिला जेवण बनवायला अजूनच जास्त उशीर होतो. त्यामुळे जेवायला रात्री खूप उशीर व्हायचा. पण आता असं होत नाही. उलट आता मला 3 टाईम वेळेवर जेवायला मिळतं. असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या आणि कमलाला म्हणाल्या, कमला ही माझी मुलगी आहे, त्यामुळे तू तिच्यासाठी काहीतरी गोड बनव. कमला काहीतरी विचार करून म्हणाली, मॅडम मी त्यांच्यासाठी खीर बनवते. हे ऐकून नूतन तोंड वाकडं करत म्हणाली, मला खीर आवडत नाही. माझ्यासाठी तुम्ही मूग डाळीचा हलवा बनवा. तेव्हा कमला मावशी म्हणाल्या, ठीक आहे. नूतन बाळ नाराज झालं वाटतं. नूतन म्हणाली, आई मला ही बाळ म्हणून का बोलवत आहे? तिची आई तिच्यावर रागवत म्हणाली, नूतन ती तुझ्यापेक्षा मोठी आहे. तुला बाळ म्हणाली म्हणून काय झालं? तिची आई परत कमलाला म्हणाली, अच्छा कमला, अगोदर तू चहा आणि भजी बनव आणि हो कांद्याची भजी बनवायला घे. नूतनला कांद्याची भजी खूप आवडतात. आईचं बोलणं ऐकून नूतनने तोंड वाकडं केलं. थोड्या वेळाने जेवण बनवणाऱ्या मावशी जेवण बनवून निघून गेल्या. अर्ध्या तासात माधवी पण ऑफिसमधून घरी आली. ती खूप थकल्यासारखी वाटत होती. तिला घरात आलेली बघताच नूतन रागात म्हणाली, बहिणी तू घर आणि ऑफिस सोबत सांभाळू शकत नव्हतीस का? तुला घरात कामवाली लावायची काय गरज होती? नंदेचं बोलणं ऐकून माधवी म्हणाली, ताई मी आज खूप थकली आहे. मी जेवण गरम करते, आपण नंतर बोलू. हे ऐकून तिची नणंद रागात म्हणाली, अगं वहिनी, तुला ऑफिसमधून घरी आल्यावर जेवण बनवायचा एवढा कसला कंटाळा येतो? तो आयतं बनवून ठेवलेलं जेवण गरम करून वाढून तू कधीच एक चांगली सून बनवू शकत नाहीस. ऑफिसमध्ये तरी तू कुठं कष्टाची कामं करत असतेस? तुला खुर्चीत बसल्या बसल्या कम्प्युटर तर चालवायचा असतो. त्यात काय थकण्यासारखं काम करत असतेस? कारण नसताना घरात जेवण बनवायला बाई लावून फालतू पैसा वाया घालवत आहेस. मी बाईच्या हातचं जेवण खाणार नाही. तूच माझ्यासाठी दुसरं जेवण बनव. नंदेचं बोलणं ऐकून माधवी हैराण झाली. तिची नणंद महिन्याच्या पगारा दिवशी बरोबर काहीतरी कारण काढून गरजेचं सामान घ्यायच्या नावावर पैसे मागायला येत असते. मग माधवीने नंदेला जे उत्तर दिलं ते ऐकून नंदेच्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या. माधवी हळू आवाजात म्हणाली, ताई हा माझा कष्टाचा पैसा आहे. कुठे खर्च करायचा कुठे नाही ते माझं मी बघून घेईन. तुम्हाला या सगळ्याचा विचार करायची गरज नाही. आणि हो, आईंना पण आता या वयात जास्त काम होत नाही. त्यांना वेळेवर जेवायला लागतं आणि मला ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो. त्यामुळे मग जेवण बनवायला उशीर होतो. आईंना वेळेवर औषधी घ्यायची असतात. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आता आम्ही घरात जेवण बनवायला मावशी लावली आहे. तुम्हाला मावशींच्या हातचं जेवण खायचं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतः किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण तयार करा. मी खूप थकले आहे. त्यामुळे मी परत तुमच्यासाठी दुसरं जेवण बनवू शकत नाही. हे ऐकताच नूतन रागाने लाल झाले. तेवढ्यात तिची आई मध्ये बोलत म्हणाली, नूतन, तुला तुझी बहिणी नोकरी करत असल्यामुळे एवढा का प्रॉब्लेम होत आहे? आजपर्यंत जेव्हा तुझी बहिणी तिच्या पगारातून तुझ्या फरमाईशी पूर्ण करत होती तेव्हा तर तुला तिच्या नोकरी करण्याबद्दल कधीच प्रॉब्लेम नव्हता. तेव्हा खूप चांगलं वाटत होतं. मग आता तिने आमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी एक कामवाली लावली तर तुला का त्रास होत आहे? तेव्हा नूतन तोंड फुगवून म्हणाली, आई मला या महिन्यात नवीन फ्रीज घेण्यासाठी पैसे हवे होते.
आता मी फ्रीज कसा घेणार? तेव्हा तिची आई मुलीला समजावत म्हणाली, हे बघ नूतन, आता तुझ्या बहिणीचा पगार घरातच कमी पडणार आहे, कारण तिने घरात कामवाली लावली आहे. तिला तिचा पगार पण द्यायचा असतो, घराचा खर्च पण चालवायचा असतो. आमच्या घरात पण खर्च काही कमी नाही आणि तुझ्या दादा बहिणीच्या त्यांच्या भविष्यासाठी पण काहीतरी बचत करायला पाहिजे ना. तू प्रत्येक महिन्याला येऊन तुझ्या बहिणीच्या पगारातून तुझ्या घरात सामान घेण्यासाठी पैसे मागून घेऊन जातेस. नूतन, असं करून कसं चालेल? तू पण शिकलेली आहेस, तुझ्या पायावर उभी राहायला समर्थ आहेस, तुला कुठेही नोकरी मिळेल. तू नोकरी शोधण्याचा प्रयत्न का करत नाहीस? दिवसभर घरात फालतू बसलेली असतेस, यापेक्षा चांगलं की बाहेर जाऊन एखादं काम कर. 4 पैसे तुझ्या हातात येतील आणि स्वतः कमवलेल्या पैशातून स्वतःच्या इच्छा पूर्ण कर. आईचं बोलणं ऐकून नूतनचा चेहरा रागाने लाल झाला. ती पाय आपटत खोलीत गेली. तिची पर्स घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, ठीक आहे आई, मी माझ्या घरी जाते. तुम्हा लोकांना माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा तुम्ही केलात. असं म्हणत ती तिथून तोंड फुगून रागात घरातून निघून गेली. तिच्या आईला मुलीच्या अशा जाण्याने वाईट तर वाटलं होतं, पण त्या तरी काय करू शकत होत्या, कारण त्यांची सून अगोदरपासूनच तिच्या नंदेचा खूप विचार करत होती, तिच्या सुखसुविधांची काळजी घेत होती, तिला वाईट वाटू नये म्हणून तिचा फालतू हट्ट पण पूर्ण करत होती, तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करत होती. तरी पण आजपर्यंत नूतन तिच्या बहिणीला कधीच चांगली सून बोलली नव्हती, उलट तिच्यात कमी काढत असायची. ते बघून तिच्या आईला मुलीचा खूप राग आला, म्हणून आज त्यांनी त्यांच्या मुलीला प्रेमाने समजून सांगायचा प्रयत्न केला. नूतन घरातून निघून गेल्यानंतर त्या सुनेला म्हणाल्या, माधवी, जाऊन जेवण गरम कर. या मुलीच्या नादात आज मी जेवले नाही. ज्याला वाईट वाटत आहे त्यांना वाटू दे. आपण अजून काय करू शकतो? जे सत्य आहे तेच तर मी नूतनला समजून सांगितलं आहे. काही दिवस नूतन रागात राहिली, माहेरी आली नाही किंवा आईला फोन पण केला नाही. पण रागात येऊन ती तिचं माहेर तर तोडू शकत नव्हती. त्यामुळे थोड्या दिवसांनी ती परत तिच्या आईला भेटायला यायला जायला लागली. पण आता ती पहिल्यासारखी बहिणीच्या कामात कमी काढत नव्हती आणि नाही कुठली फरमाईश करत होती. काही दिवसांनी नूतन एका शाळेत नोकरी करायला लागली, कारण गोष्ट तिच्या सन्मानाची, इज्जतीची होती. आज ती स्वतः कमवलेल्या पैशातून स्वतःच्या इच्छा पूर्ण करत होती. तिची आई आता खूप खुश होती. त्यांनी त्यांच्या मुलीला चांगला मार्ग दाखवला होता आणि त्यांची सून तिचा पगार तिच्या हिशोबाने खर्च करत होती.